प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए. पाचगणी येथे सापडणारा जांबा दगड हा जांबा बेसॉल्टच्या रासायनिक विदारणातून तयार झालेला आहे. एकदम बरोबर आहे. जेव्हा जांबा दगड तयार होतो तेव्हा बेसॉल्टच्या रासायनिक विदारण म्हणजे त्याचं झीज तयार झालेली असते, त्यामुळं झिजीमुळं जांभा दगड तयार होत असतो. त्यानंतर बी आहे. महाबळेश्वर येथे जांभा दगड आढळतो कारण तेथे 3000 मीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. हे पण एकदम बरोबर आहे. महाबळेश्वरमध्ये टॉप 3 मध्ये पाऊस पडत असतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. पहिलं अंबोली, दुसरं महाबळेश्वर, तिसरं पाचगणी आहे. त्यामुळं इथं पण जांभा आढळतो. त्यानंतर सी आहे. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात आढळणारा जांभा दगड दुय्यम स्वरूपाचा आहे. हे पण बरोबर आहे. ए, बी, सी तिन्ही बरोबर, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न घेत असतो आणि तुमच्या ब्रेक टाईममध्ये हे 20 प्रश्न पटापट होऊनही जातात. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक 2. रिया किनारे केव्हा तयार होतात? रिया म्हणजे दंतूर किनारा असं आपल्याला म्हणता येईल. एक आहे. मुहाने पाण्याखाली जातात तेव्हा. मुहाने पाण्याखाली जातात म्हणजे पाण्याच्या ठिकाणी आदळून दातासारखा भाग तयार होतो, त्याला दंतूर, मुहाने किंवा रिया प्रकारचा किनारा असं म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 3. हा थोडा कठीण कॅटेगरीतला प्रश्न आहे आणि असा प्रश्न आला तर मोस्ट ऑफ द टाईम तर सगळेच विद्यार्थी तुक्के लावत असतात. तरी पण आपण हा प्रश्न पाहून घेऊया. एकीकडे किल्ले दिलेत आणि दुसरीकडे त्यांचा अक्षवृत्तीय म्हणजे ज्या अक्षवृत्तावर आहे ते दिलेलं आहे. तर असे प्रश्न पाहून जायचे. आला प्रश्न जशाच तसा तर उत्तर ॲज इट इज द्यायचं, नसेल आला तर ठीक आहे मग, पण असे प्रश्न डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. प्रतापगड 17°93. त्यानंतर दौलताबाद 19°94. नळदुर्ग 17°81 आणि यशवंतगड 15°75. असा ऑप्शन पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने विचारात घ्या. एक आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतार पावसाचे प्रमाण कमी आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राचे पूर्व ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो. बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे. महाराष्ट्रात अतिपूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. नाही, हे चुकीचं आहे. कारण आपल्याकडं सह्याद्रीला अडल्यामुळं कोकणात जास्त पाऊस पडतो आणि त्यानंतर आर्द्रतेचं प्रमाण वाढत जाऊन विदर्भामध्ये सुद्धा पाऊस जास्त पडतो. म्हणजे तिसरं चुकीचं आहे. 1 आणि 2 बरोबर असा ऑप्शन कुठं आहे तर पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. विधान 1 आणि 2 बरोबर आणि पण विधान तिसरे चुकीचे आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालील विधानांचा विचार करा. आहे. सह्याद्री व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळा सखल भागाला कोकण असे म्हणतात. बरोबर आहे. आपण प्रत्येक पुस्तकात असं वाचत असतो की चिंचोळा पट्टा कोकणाचा आहे, त्यामुळं हे वाक्य एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभ्रंश होऊन कोकण किनारा तयार झालेला आहे. हे पण वाक्य ॲज इट इज प्रत्येक पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतं, पण म्हणून हे पण वाक्य बरोबर आहे. क आहे. कोकण किनारपट्टीची दक्षिणी उत्तर लांबी 700 पेक्षा जास्त आहे. आता आपल्याला इथं एक्झॅक्ट लांबी दिलेली नाही. प्रत्येक पुस्तकामध्ये कोकण किनारपट्टी ही 320 किमी दिलेली असते, तरी पण आपल्याला इथं 700 पेक्षा कमी
जास्त आहे असं सांगितले, त्यामुळं हे वाक्य आपण लक्षात ठेवायचं, कारण हे वाक्य आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी उपयोगी पडू शकतं. त्यानंतर ड आहे, कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3000 चौकिमीपेक्षा जास्त आहे. हे पण एकदम बरोबर आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्या स्थित आहेत? आता गाविलगड टेकड्या म्हणलं की अमरावती जिल्हा सर्वांना माहिती आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, जोड्या लावा आणि त्यांचं स्थापना वर्ष. आता या ट्रिकनुसार एक आहे सजला गड मुंबईचा वानंद ही गोपाल, यानुसारच आपल्याला जोड्या लावता येतात. सगळ्यात लेटेस्ट जिल्हा म्हटलं तर पालघर आहे, जो की 2014ला निर्माण झाला आहे. यावरून 2 ऑप्शन येतात आपल्याला. त्यानंतर गोंदिया हा 1999ला तयार झाला आहे. गोंदिया आणि हिंगोली 2 जिल्हे नवीन तयार झालेले आहेत 1999ला, म्हणजे बीला 3. हे फक्त एकाच ठिकाणी, त्यावरून उत्तर येऊन जातं. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तरी पण पुढचं पाहून घेऊ. नंदुरबार 1998ला तयार झाला आहे आणि गडचिरोली हा सुद्धा 1982ला तयार झालेला जिल्हा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8, सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते, ती शाखा या नावाने ओळखली जाते. आता सोलापूर जिल्ह्याकडे जाणारा कोणता डोंगर आहे? तर महादेव डोंगर आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 9, दख्खनचे पठार बेसॉल्ट आणि ग्रेनाइट खडकांनी बनलेले आहे, कारण ज्वालामुखीची प्रक्रिया असं आपल्याला सांगता येईल, किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यामुळं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फक्त, म्हणजे 2. यानंतर प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते बेट नाही? 1 आहे सालसेत, ब आहे खांदेरी, क आहे उंदेरी आणि ड आहे साल्हेर. आता साल्हेर सगळ्यांना माहीत, तो एक पर्वत आहे, त्यामुळं सरळ सरळ याचं उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 3 ड फक्त, किंवा ड बरोबर, पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11, थंड हवेची ठिकाणी व कोणत्या जिल्ह्यात आहेत ते खाली दिलेलं आहे, त्याच्या जोड्या लावा. त्याच्या जिल्हा दिला एकीकडे आणि दुसरीकडे थंड हवेचे ठिकाण दिले. आता साताऱ्यामध्ये महाबळेश्वर आहे, सगळेजण महाबळेश्वरला जातात, त्यामुळे सातारा हे तर सगळ्यांना पाठ असतं. तोरणमाळ हा नंदुरबारमध्ये आहे. त्यानंतर पुण्यामध्ये खंडाळा येतं आणि जव्हार हे पालघर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. जव्हारला पालघर जिल्ह्याचा महाबळेश्वर सुद्धा म्हणतात. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असे पर्याय क्रमांक 4 आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? आता योग्य नाही म्हणून विचारलेलं आहे. 1 आहे तोरणमाळ अस्तंबा, बरोबर आहे. अस्तंबा हे तोरणमाळच्या रांगेत येतं. गाविलगड चिखलदरा हे गाविलगडच्या रांगेमध्ये चिखलदरा हे ठिकाण येतं. त्यानंतर आंबोली गरमसूर नाही, आंबोली कोकणात येतं आणि गरमसूर हे गडचिरोलीमध्ये येतं, म्हणजे ही चुकीची आहे आणि आपल्याला योग्य नाही असं विचारले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत? 7. आपल्या सर्वांना ह्या सीमा पात्र पाठ पाहिजेत. कर्नाटकला 7, आणखी दुसरं कुठं कुठं काय काय, एक केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर किती राज्य आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीमा शेअर करतात, ह्या सगळ्या गोष्टी पाठच पाहिजे.